रसिक हो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्याख्यान मालेतील पुढच्या पुष्पामध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत व्यंगचित्रकार आलोक निरंतर सर. तर नमस्कार सर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या गप्पांना सुरू करूयात मग आता. तर सर, मला पहिला माझा प्रश्न मुळात असा आहे की आत्ताच आपण ओळख करून देताना ऐकलं की तुमचं 15व्या वर्षी जे आहे ते पहिलं पुस्तक व्यंगचित्रांचं प्रकाशित झालं. आता साधारण आम्ही सगळे जे आहोत किंवा ओव्हरऑल सगळीच जे मुलं त्या वयातली असतात ती फार तर शाळा, अभ्यास, उन्हाळक्या किंवा सुट्टी कधी लागती वगैरे हा असे विचार किंवा त्या अनुषंगानं असलेल्या उचापत्या वगैरे हे करण्यामध्ये ती मग्न असतात. आता तुम्ही देखील हे करत असालच, पण 15व्या वर्षी तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि जे खरोखर खूपच कौतुकास्पद तर आहेच, पण माझ्या मते एक त्याला दाद सर्वांनी दिली पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. पण 15व्या वर्षी इतकं म्हणजे प्रगल्भ विचार करणं हा थोडासा एक वेगळा विचार आहे. तर सर, एकूणच तुमचा हा प्रवास जो आहे तो सुरू कसा झाला? सर्वांना नमस्कार. खरं तर माझी सुरुवात ही उचापत्या करण्यातच झाली आणि त्या जरा जास्तच केल्यामुळे माझ्या आईला खूप चिंता होती की हा काहीतरी स्वतःला करून घेईल. नाशिकमध्ये त्या काळात पतंग खूप उडवायचे. आमची अशी उंच बिल्डिंग होती. मी गच्चीवर जायचो आणि पतंग उडवण्यापेक्षा ज्या कटून चाललेल्या पतंग आहेत त्या वरती चढून पकडायचा मला एक छंद लागला. अच्छा. सो ते खालनं कोणतरी बघितलं की छोटा मुलगा वरती चढला आहे आणि आईला येऊन सांगितलं की तुमचा मुलगा असं काहीतरी करतोय. तर आईने तर माझ्यासमोर पहिले पैसे ठेवले, बाबा हे तू पैसे घे आणि पतंग विकत घे, असले पकडायची कामं करू नकोस. पण ते सवयी जात नाही. मग आईने मला कुठेतरी एक ठिकाणी बसवून ठेवावं म्हणून एका कार्टून वर्कशॉपमध्ये घातलं. अच्छा. नाशिकचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांचा तो कार्टून वर्कशॉप. सो तिथे गेल्यावर मला असं जाणवलं की आपला हात आहे, म्हणजे आपल्याला मजा येते. म्हणजे हात आहे की नाही एक कळायचं ते वयच नव्हतं, कारण माझं वय त्यावेळेस 7, 8, 9 वयस. सो मी मला दिसेल ते मी चित्र काढायचो, म्हणजे कॉपी करायचो. अच्छा. म्हणजे मी असं इथे कोणी बसलंय हे नाही करायचो. कुठल्या तरी एका पुस्तकातलं बरं. किंवा कोणी असं इथे काही काढलं तर ते काढायचं. हां. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझे वडील व्यवसायामुळे पुणे, मुंबईमध्ये बरेच फिरायचे. अच्छा. सो येताना ते माझ्यासाठी कार्टूनची बरीच पुस्तकं घेऊन यायची. म्हणजे हे पुस्तकांशी जे नाते नाही, पण सगळेच पुस्तकांमुळे घडतो. बरोबर. सो ते पुस्तकं आरके लक्ष्मणांची असायची आणि मी रोज एक चित्र, 2 चित्र जमेल तितकं ते कॉपी करायचो. अच्छा. आणि आणि एक सवय लागली आणि त्याच्याने हात सुधारत गेला माझा. एक दिवस वडिलांनी आरके लक्ष्मणांचं फेसेस नावाचं एक पुस्तक आणलं. अच्छा. आणि त्याच्यात इतके सुंदर कॅरिकेचर्स लक्ष्मणांनी केले होते की म्हणजे मी दिवस दिवस फक्त ते पुस्तक घेऊन बसायचो. बरोबर. हो. आणि कॉपी असा करायचो की खाली त्यांनी आरके लक्ष्मण लिहिलेलं ते पण कॉपी करायचो. अच्छा. सो ते सगळं बघून वडिलांना असं वाटलं की अरे हे काहीतरी करून लक्ष्मणांना दाखवावं. आणि वडील त्या काळात नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. तर त्यांनी सहज आरके लक्ष्मणांना इन्व्हिटेशन पाठवलं की तुम्ही याल. आणि आमच्या सगळ्यांनाच एक सरप्राईज होतं की ते हो म्हटले. अरे वा, खूप छान. आणि ते नाशिकमध्ये आल्यावर ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे मला वडील म्हटले सर आता तू सगळं कॉपी केलेलं त्यांना आपण दाखवूया. हो. माझं सगळं मी ते बोचकं कॉपी केलेलं, बराच गड्डा झाला होता सगळं. मी बरोबर घेतलं आणि त्यांना दाखवायला ताज हॉटेलमध्ये गेलो. ओके. आणि एक विलक्षण पर्सनॅलिटी होती ती. म्हणजे त्यांना बघितलं की अशी भीती वाटेल अशा प्रकारचं, आपण ज्याला म्हणतो ना जिनियस बघण्यातच. बरोबर. ते हुशारीची भीती. एक ऑरा तो थोडासा असतो. सो त्यांच्याकडे बघून तसं खूप वाटायचं. सो मी जे काही सगळे नेले होते चित्र ते लपून टाकले मागे. म्हणलं मी नाही दाखवून राहिलं. तर वडिलांनी मला असं खांद्याला धरलं आणि म्हटलं जा पुढे दाखव त्यांना काय काढलंस. मी ठेवलं एक पुस्तक. त्यांनी असं बघितलं, म्हटलं अरे हे माझं आहे. म्हटलं हो सर तुमचंच आहे. हे माझ्याकडे असं जरा बघितलं, मला म्हटलं हे ठेव माझ्याकडे आणि उद्या सकाळी भेटायला येईल मला. मला बघायचं आहे.
मी ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी वडील मला म्हटले, आता मी तुला एक गाडी देतो, ड्रायव्हर देतो, आणि त्यांना तू सगळं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर पासून जी जी काही ठिकाणं आहेत ती सगळी दाखव, तेवढं तुला त्यांच्याबरोबर एक दिवस मिळेल. अच्छा. तर मी ताज हॉटेलमध्ये जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते मला म्हणले, कोरा पेपर दे आणि पेन दे. तर मी दिलं त्यांना. सो बोल्ड लेटरमध्ये त्यांनी लिहिलं, स्टॉप कॉपिंग. कॉपिंग समवन एल्स इज लाईक इटिंग फ्रॉम समवन एल्सेस प्लेट. म्हणजे कॉपी करणे दुसऱ्याच्या उष्ट्या थाळीतलं खाण्यासारखं आहे, हे बंद कर आणि स्वतःचं ओरिजिनल चित्र काढ. आता एखाद्या 12 वर्षाच्या मुलाला काही कळणार नाही काय बोलले. मी आपलं ते घेतलं पुस्तक, घरी आलो, म्हटलं काय आहे. आणि मग मी ज्ञानेश सोनारांकडे गेलो. म्हटलं त्यांनी मला असं सांगितलं की तू कॉपी केलं तर कधी शिकणार नाहीस. तर ते मला म्हणले, त्यांनी एकदम चुकीचा सल्ला दिला होता. बरं. तर दोघांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मी वडिलांना म्हटलं, दोघं वेगवेगळं बोलते. वडील मला म्हटलं, तुला काय पडते. म्हटलं, माणूस म्हणून तर आर.के. लक्ष्मण जास्त भावत आहेत. बरोबर. म्हटलं त्यांनी जे सांगितलंय ते कर. मग मी बसलो ओरिजिनल चित्र काढायला. आता आपण सगळे कसं करतो की एखाद्या चित्र बघून काढायचं एक सवय लागलेली असते, ते बऱ्यापैकी सगळ्यांना जमतं. आता आर.के. लक्ष्मण असं म्हणत होते की असं करू नकोस, त्याच्यातनं तुला कधीच चित्र काढता येणार नाही. ह्या वाक्याचा किती खोल अर्थ आहे हे आज मला कळते, कारण मी स्वतः कार्टून वर्कशॉप घेतोय. अगदी बरोबर. म्हणजे माझ्याकडे जे शिकायला येत आहे त्यांना मी सांगतो, बाबा अण्णा असं नका करू, कारण तुम्हाला असं वाटतंय चित्र जमतंय पण ते काही लक्षात राहत नाही. येस. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलेल्या प्रोसेसनी मी चित्र काढायला लागलो. तर एरवी मी 10 मिनिटात चित्र संपवणारं 6-7 तास मी बसलो होतो चित्र काढत. अच्छा. 7 तासांनी ते चित्र पूर्ण झालं आणि वडिलांनी ते आर.के. लक्ष्मणांना फॅक्स करून पाठवलं. ओके. आणि त्याच्यावर त्यांचं 2 मिनिटात उत्तर आलं की नाव यू आर ऑन द राईट ट्रॅक. सो ही जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर माझ्या शाळेमध्ये मी यूथ एक्सचेंज रोटरी क्लबचं हो. त्याच्या थ्रू कॅनडाला जायचं ठरवलं 1 वर्ष. ते तुम्ही कितवीत होता? मी 10वी पूर्ण झालो. ओके. सो त्याआधी वडिलांनी असं ठरवलं की कॅनडाला जायचं असेल तर तुझं एक छोटंसं पुस्तक पाहिजे जे तू तिथे भेटशील त्यांना दे. ओके. आणि त्यांचं स्वतःचाच एक प्रिंटिंग प्रेस असल्यामुळे ते मला एक लिबर्टी होती की ते होऊ शकतं. खूप छान. हां. मग ती सगळी कामं मी एकसाथ त्याचं पुस्तक तयार करून छापलं आणि कॅनडाला घेऊन गेलो. ओके. त्याचं नाव आणि म्हणजे त्याचं नाव मॅड बॉक्स ठेवलं होतं. ओके. आता ते का ठेवलंय, माझे वडिलांचे एक मित्र आले, ते म्हटले मॅड बॉक्स नाव ठेव. मॅड बॉक्स. ते पण माझ्यामध्ये तुमची जी त्यावेळेला म्हणजे व्यंगचित्रांप्रती जे काही वेळ होतं तर माझ्यामध्ये त्यामुळे त्याला ते समर्पक नाव आहे असं मला वाटतं की मॅट बॉक्स आणि मे बी थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. तर त्यामुळे ते कुठेतरी एकत्र आलं असावं. तर आता लहानपणी आता तुम्ही बोलात की तुम्ही म्हणजे तुमची जे काही उचापत्या होत्या तर त्याच्यातून हे तुम्ही व्यंगचित्र काढणं हे कला जन्माला म्हणजे तुमचं जे ते सुरू झाला प्रवास. पण आता आपण शाळेत किंवा नॉर्मली म्हणतो की अरे तू काय होणार मोठा होऊन. कोण म्हणतं मी पोलीस होणार, मग कोण म्हणतं मी डॉक्टर होणार. आणि मग त्यांना ते जे शिक्षक आहेत ते छान छान व्हेरी गुड म्हणून ते खाली बसवतात. कोणीतरी असं वेगळं काहीतरी थोडंसं ऑफबीट नाव घेतलं की मग शिक्षक म्हणतात गपरे खाली बस, असं काही नसतं. किंवा मग मुलं वगैरे हसायला सुरू करतात. तर मग जेव्हा तुम्ही हे व्यंगचित्र काढत होता किंवा तुमचं त्या दरम्यान पुस्तक हे जेव्हा प्रकाशित झालं तर हे इतरांनी कसं त्याला ऍक्सेप्ट केलं आणि मग ह्यासाठी तुमच्या घरातून पाठिंबा कसा होता? आता तुम्ही थोडासा त्याचा उल्लेख केलाय, पण तुमचे जे मित्र आहेत किंवा एकूणच नातेवाईक असेल तर त्यांना थोडंसं हे वेगळं कदाचित वाटू शकतं क्षेत्र, त्या ऍक्सेप्टन्स त्याचा कसा होता? ऍक्च्युली तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे. खास करून नाशिक सारख्या छोट्या शहरासाठी तर खूपच म्हणजे. आणि माझ्या घरामध्ये थोडंसं असं होतं, जसं तुम्ही म्हटले की एक तर बाबा तू डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो, पण माझ्या वडिलांचा जो काही एक पाठिंबा होता ना, सपोर्ट, आणि सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांना जेव्हा कळालं ना की ह्याला याच्यात मजा येते, त्यांनी ठरवलं होतं की तू कार्टुनिस्टच व्हायचं. वा वा, बरं. आणि हे घरच्यांच्या सगळ्या विरोधाला त्याला काय म्हणू न जुमानता. हो हो. आणि मग मी पण ते करायला लागलो, कारण बरं माझा मुळात स्वभाव हा खूप, ज्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो ना, हो. म्हणजे मी फारसा न
एक्सप्रेस ऑर्डर होतं. अच्छा. त्यामुळे ते म्हणले तुला कार्टूनिस्ट व्हायचं, तर मी म्हणलो ठीक आहे होतो. त्याच्या थ्रू तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता. आणि गंमत म्हणजे सपोर्ट म्हणजे काय असतो, माझी 10वीची परीक्षा होती, बोर्डाची परीक्षा, आणि अवघड पेपर होता, सायन्स का गणित असं काहीतरी होतं. तर मी अभ्यास करत बसलो असताना वडील माझ्याकडे आले. म्हटलं अरे अशी अशी बातमी घडली, याच्यावर कार्टून काढ. हो म्हटलं माझा उद्या बोर्डाचा पेपर आहे, जाऊ दे ते काहीतरी करशील. म्हटले तू हे कार्टून काढ, उद्या पेपरमध्ये द्यायचं आहे. अच्छा. गावकरी नावाचा पेपर होता. सो मी सगळं ते पुस्तक अभ्यासाचं बाजूला ठेवलं आणि त्यांच्यासाठी मी 2 तास कार्टून करून ते पूर्ण करून स्वतः ते वर्तमानपत्राच्या कार्यालयात देऊन आलो. आणि परत आल्यावर मग जे काही वेळ मिळाला त्याच्यात अभ्यास केला. ओके. सो ही प्रायोरिटी वडिलांकडनं फिक्स होती. बरोबर. हा. घरी लोक माझी आजी असो, आई असो, आजोबा असो, त्यांना चिंता वाटायची की बाबा हे असे वाकडे तिकडे रेषा काढून असं काय होणार आहे, काय पैसे वगैरे मिळणार आहेत का नाही. पण होत गेलं, घडत गेलं. मस्तच. तर आता त्या पुस्तकाकडे थोडंसं परत मी येतो की मुळात इतक्या लहान वयातला हा लेखक किंवा चित्रकार आपण म्हणू, पण त्या पुस्तकाला जर का बघायला गेलं तर मी मगाशी जे उल्लेख, जी 3 नावं मोठी दिग्गज जी मोठी नावांचा मी उल्लेख केला ते म्हणजे अर्थातच आर.के. लक्ष्मण सर, अर्थात अमिताभ बच्चन सर आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम सर. तर यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभलेली आहे. तर तुम्ही त्यांना कसा अप्रोच झालात किंवा एकूणच त्यांची प्रस्तावना घेण्यासाठी जे काही तुम्ही केलं आणि तो अनुभव कसा होता? तर ती ही किमया जी आहे इतक्या थोर लोकांच्याकडनं त्यांचे आशीर्वाद प्रस्तावना रूपी मिळण्यासाठी, आणि ते इतक्या लहान वयात, तर ते कसं साध्य झालं? ऍक्च्युली तुम्ही कुठली गोष्ट करायला गेला ना, एक बिगिनर्स लक नावाची गोष्ट असते त्याच्यात, की नशीब तुमच्या बाजूने असतं. सो थोडंसं त्या प्रकारच्या गोष्टी होत्या. आणि अब्दुल कलामांसारखा माणूस इतका थोर होता की त्यांना कोणीही पत्र पाठवलं तरी उत्तर द्यायचे. अच्छा. आणि खास करून जर कोणी लहान मुलांनी पाठवलं तर ते नक्कीच द्यायचे. हो हो. आणि ते नुसतं असं कुठल्या पीएने लिहिलेलं नसायचं. म्हणजे माझ्याकडे जे पत्र आलंय ते राष्ट्रपती भवनातनं आलंय आणि त्याच्यामध्ये त्याने हाताने करेक्शन केली. बर. यंग माइंड असं त्याने लिहिलंय. ओके ओके. हां. सो असं नाही की कोणीतरी पीए लिहितो आणि ते पाठवतात, असं नाही. ते प्रत्येक पत्र वाचून. अच्छा. हा झाला कलामांचा भाग. हम्म. आर.के. लक्ष्मण जसे नाशिकहून पुण्याला गेले, त्या वडिलांनी मला सांगितलं की आता हे गुरु आहे, यांची साथ नाही जोडायची. अच्छा. पण आता परत कसं जायचं त्यांच्या घरी? ते विक्षिप्त होतं खूप व्यक्तिमत्व. म्हणजे ते छोटीशी गंमत सांगतो. जेव्हा ते नाशिकला आले होते याच पहिल्या ट्रिपमध्ये, ओके. तेव्हा आम्ही एका लायब्ररीमध्ये गेलो. तो एक माणूस असा पळत पळत आला. म्हटलं लक्ष्मण साहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही कशी काढता एवढे चांगले चित्र? तुमचं काय प्रोसेस काय याच्यामध्ये? तुम्ही कसं करता? म्हणजे थिंकिंग काय असतं? हां हां. तर मी असं शेजारी होतो इथे. बर. तर ते त्या माणसाला म्हणतात की ह्याला खूप चांगलं माहिती आहे, तुला सांगितलं. म्हणजे असं काहीतरी करणार ते. बरोबर. हां. सो अशा माणसाच्या घरात जाणं म्हणजे हिंमतच पाहिजे जरा. बरोबर. पण माझे वडील म्हणले की नाही जायचं त्यांच्या घरी जायचं. सो त्यांची पद्धत कशी की पुण्याला जायचं, त्या काळात ते कॉईन बॉक्स असायचे, फोन करायचे. त्यांच्या घराच्या इथनं खालनं फोन लावायचे की मी एका लग्नाला पुण्यात आलो होतो अच्छा. आणि तुमच्या घराच्या इथनंच मी परत चाललोय, तर 2 मिनिटं तुम्हाला येऊन भेटू का? तर 2 मिनिटं म्हटल्यावर कोणी असं तसं नाही म्हणत नाही. ते हो म्हटले की वडील मला म्हणायचे की बाबा ते आता वरती तुला आउट ऑफ कर्टसी विचारतील, हां. चहा कॉफी काय पाहिजे का? तो हो म्हण. बर. आणखीन 10 मिनिटं मिळतील. ओ अच्छा. सो हे बेसिक संस्कार ज्याला म्हणतो ना आपण, हे असे असतात. सो मग अशा भेटी वाढत गेल्या. कधी त्यांचा वाढदिवस असेल तर खास यायचो, अच्छा. कधी काय असेल तर मग त्याच्यातनं त्यांनाही असं वाटायला लागलं की भाई याला काही येत नाही काढता, पण काहीतरी प्रयत्न करतोय. ओके. आणि मग त्यांनी ते सगळं पुस्तक बघितलं आणि ठेवलं खाली. म्हटलं की चाललंय तुझं बरं, असं काहीतरी ते मला बहुतेक हां. उपरोधानीच बोलले आणि त्यांनी ती प्रस्तावना लिहिली. पण ती मी जेव्हा घेऊन चाललो होतो तेव्हा या पाठीवर आठवून म्हटले की आपल्या देशाला खूप व्यंगचित्रकारांची गरज आहे. ओ. सो ती तू सिरियसली घे. अच्छा. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुम्हाला पुश करतात, Yes. तुम्ही त्या दिशेने जातात. आणि या सगळ्यात लहानपणामध्ये माझ्या ह्या सगळ्या घडामोडींमध्ये कधी असं विचारही नाही आलं की मी दुसरं काही करावं. बरोबर. एकदा पण नाही.
सो ते घडत गेली गोष्ट. मस्तच. तर तो आता तुमचा आणि आरती लक्ष्मण सरांचा एक फोटो पोस्ट फेसबुकला माझ्यामध्ये तो पोस्ट केलेला आहे सरांच्या प्रोफाईलला. तर फेसबुक का इंस्टाग्रामच्या जर आहे की मी बघितलं आणि अगदी छान, म्हणजे दोघांच्या समोरासमोर बसून माझ्यामध्ये तुम्ही चित्र त्यांना दाखवत होता, तर त्याची एकदम आठवण मला झाली. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की कॅनडाचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, तर कॅनडामध्ये असताना तिथल्या राजकारणावरती तुम्ही जी व्यंगचित्र काढली, तर त्याची एकतर प्रेरणा कशी मिळाली आणि तुम्ही जे काम केलं तर त्याचं कौतुक म्हणून तुम्हाला त्यांच्या पंतप्रधानांकडून पत्र देखील आलेलं होतं, तर तो क्षण कसा होता? ऍक्च्युली प्रेरणा मिळतच नव्हती. कारण कसं, आता मी आता इथनं येत होतो, रस्त्यावर सगळे खड्डे आहेत ना, माझे व्यंगचित्र सुचायला लागतात. आता त्या देशामध्ये ना रस्त्यावर खड्डे आहेत, न प्रदूषण आहे, ना राजकारणी पैसे खात आहेत. बरोबर. प्रेरणाच मिळत नव्हती, म्हणून मग आपलं काहीतरी मी चित्र स्वतःलाच प्रेरणा देऊन काढत होतो आणि शाळेमध्ये लावायचो. शाळेला मी विचारलं की मी कार्टुनिस्ट आहे, मला कार्टुनिस्टच व्हायचं आहे. सो मी असं रोज शाळेच्या नोटीस बोर्डवर एक कार्टून काढून लावलं तर चालेल का? ते म्हणले का नाही चालणार, चालेल. सो रोज मी एक कार्टून लावायचो. म्हणजे ही रोज एक कार्टून काढण्याची सवय माझी 11वी पासूनची आहे. तिथूनचे. बरोबर. काही ना काहीतरी विषय असायचा तर मी काढायचो. एक दिवस मी तिथल्या विधानसभेत गेलो, ऑन्टॅरिओच्या. ओके. आणि तिथलं पण पहिल्यांदा मला असं जाणवलं की अरे इथले पण जे आहेत आमदार, ते पण आपल्या आमदारांसारखेच आहेत. थोडे कमी जास्त प्रमाणात हो, नाही असतील. तेवढंच. अच्छा. थोडं जास्तच म्हणा. तर मी आपलं ते स्केचबुक ठेवायला लागलो होतो आणि त्याच्यामध्ये मी ते काढलं, ते सगळी असं संसद काढली आणि त्याच्यात माकडं काढली सगळी. आणि मी असं का केलं असं माहित नाही, आपण दुसऱ्या देशात कोणी पोलीस पकडून बिकडून घेऊन गेले तर काय, पण मी काढलं. आणि ते कोणतरी माझ्या मागणं बघितलं आणि म्हटलं हे बघ, हे खरं चित्र काढलंय. बरं, ते आमदार जे होते ते सगळे असे रिसेप्टिव्ह होते. ते म्हटलं अरे बाबा छान आहे, म्हटलं असंच आहे. म्हणजे ते स्वतःच कबूल केलं आम्ही माकडं आहोत. अच्छा. मस्त मस्त. सो असे चित्र काढत गेलो. एक दिवस म्हणजे जे त्यांच्याबरोबर मी राहायचो ते मला संसदेत घेऊन गेले. ओके. आणि गंमत सांगतो, म्हणजे आपल्या इकडे छोटे छोटे नगरसेवक असो किंवा कोणी असो, प्रत्येकाचा एक तोडा असतो. हो. मी जेव्हा कॅनडामध्ये गेलो तेव्हा ज्यांच्या घरात मी राहायचो ते मला एक दिवस म्हटले बस आपल्याला एक काम आहे. ते शेतकरी कुटुंब होतं, शेतकरी आहे. आणि ते तिथल्या लोकल खासदाराकडे मला घेऊन गेले आणि 2 मिनिटं गप्पा झाल्या असतील औपचारिक. त्याच्यानंतर त्यांनी त्या खासदाराला झापायला सुरू केली. बर. ही कुठली खराब पॉलिसी आणली होती याच्याने सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होतो आणि ती खासदार मान खाली घालून अशी ऐकत होती. अरे बापरे. सो हा जो अचानक झालेला बदल होता ना, की हे तुमचे ऍक्च्युली सेवक आहेत. मग या गोष्टी व्यंगचित्रकार म्हणून कायम डोक्यात राहतात. बरोबर बरोबर. की आपल्याकडे काय होतं की तुम्ही अरे हे खूप मोठे साहेब आहेत, ते खूप मोठे साहेब आहेत आणि ह्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही आणि त्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. हे जे काय आपल्या झाली ना एक पद्धत, ती तोडली पाहिजे. सो ह्या गोष्टी तिथनं होत गेल्या. मग संसदेत जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी पंतप्रधानांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. अच्छा. कोण कुठल्या भारतातनं येणारा मुलगा, हां. त्याला तिथल्या पंतप्रधानांनी 10 मिनिटाची अपॉइंटमेंट दिली. ओके. आणि मी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. ते मला म्हटले अरे छान चित्र आहेत, मी प्रस्तावना लिहून देतो. बर. मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन दिले. ओके. तिथे थोडा वेळ बसू दिलं. नंतर ती खासदार तिच्या केबिनमध्ये घेऊन गेली. ती म्हटली तू माझ्या खुर्चीवर बसून बघ कसं आहे, खासदाराच्या खुर्चीवर बसून. म्हणजे हा संस्कृतीमध्ये असलेला हा जो बदल आहे हा सगळा मी बघत होतो आणि मला तो खूप भावला. हे लोकशाहीचं खरं उदाहरण होतं. येस. आज व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना मला ते या सगळ्या गोष्टींमुळे खूप मदत होते. आर.के. लक्ष्मण नेहमी म्हणायचे की त्यांना विचारायचे की तुम्ही एखाद्याचे फॅन नाही झाला का कधी कुठल्या राजकारणाचे? तर ते म्हणायचे की मी नेहमी एक आपण काय म्हणतो त्याला, रिस्पेक्ट नाही ठेवायचा, पण तो रिस्पेक्टफुली रिस्पेक्ट नाही ठेवायचा. म्हणजे मी तुमचा रिस्पेक्ट नाही करणार, पण ते करताना मी रिस्पेक्टफुलीच वागणार. ओके. अच्छा. आता त्याच्यात दाखवण्यासाठी काही नाही. हो. हा म्हणजे उगाच मी उद्धट आहे तसं नाही. सो हे पण किती महत्वाचा सल्ला आहे. अगदी बरोबर. हो. की अनादर करा पण आदरपूर्वक करा.
आदरपूर्वक अनादर, अनादर करा. ह्या जनतेने हे शिकलं पाहिजे त्या गोष्टी. जेव्हा सगळे सामान्य लोक असे होतील ना, तेव्हा खरं कुठे प्रगती होऊ शकते. बरोबर. आणि ते आपण बघतो की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत 1 मिनिट सुद्धा तो खुर्चीचा मोह सुटत नाही. तर तुम्ही जर मगाशी बोललात की एका विद्यार्थ्याला म्हणजे भारतातून आलेल्या विद्यार्थ्याला त्यांनी बसायला खुर्ची ऑफर केली. आपल्याकडे म्हणजे खूप वेगळं चित्र आहे. त्यामुळे अर्थातच तुम्ही रोज व्यंगचित्र का न चुकता काढू शकता त्याचं कारण खरं तर त्यातच आहे. ओके, तर पुढचा आता प्रश्न असा आहे की तुम्ही न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये देखील कार्यरत होता. तर तिथला असा काही एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला आता पुढे म्हणजे सकाळमध्ये असेल किंवा एकूणच तुमच्या ओव्हरऑल करिअरमध्ये उपयोगी पडला, असा एखादा काही प्रसंग, एखादा अनुभव किंवा एखादी शिकवण? ऍक्च्युली मी बँगलोरमध्ये शिकायला होतो. मला डिग्री पाहिजे होती, कारण आपल्याकडे डिग्री फार महत्वाची आहे. हम्म. ती डिग्री मला मिळाल्यानंतर कोणी विचारलं पण नाही कुठली डिग्री आहे तुझ्याकडे. पण मी डिग्री घेण्यासाठी बँगलोरला गेलो. आणि कॉलेजमध्ये जायला लागल्यावर मला असं जाणवलं की इथे आपण काही फारसं शिकणार नाही. मग विचार केला की कुठे शिकू. हम्म, हम्म. मग उत्तर असं होतं की कुठल्या तरी वर्तमानपत्रात जाऊन काम केलं पाहिजे, तर आपण शिकू, नाही शिकू. बरोबर. हा. सो मी कॉलेज माझं सुटायचं 2:30-3 वाजता. मी बसमध्ये बसून इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसमध्ये जायचो. अच्छा. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रयत्न करण्याच्या आधी मी डेक्कन हेराल्ड या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये गेलो. हो हो. आणि तिथल्या संपादकांना माझी सगळी स्टोरी सांगितली. मी असं असं आहे, मी अशी चित्र काढतो, मला तुम्ही चित्र काढू द्याल का. तर मी खूप वेळ बोललो त्यांच्याशी, 20 मिनिटं. त्यांनी मला काही फारसं उत्तरच दिलं नाही. मला म्हणले त्यांना जाऊन भेट. मग मी परत जाऊन जे होते त्यांना जाऊन सगळी स्टोरी सांगितली. अच्छा. हा. ते म्हटले ठीक आहे, आपण तुझं उद्या कार्टून छापू. मला म्हणून आनंद झाला. म्हणले एक कार्टून कुठलं तरी देऊन जा, उद्या येईल छापून. सो मी कार्टून काढून त्यांच्याकडे दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर विकत घेतला तर काही नव्हतं त्याच्यात. अच्छा. हा. मग मी परत दुसऱ्या दिवशी गेलो, परत एक कार्टून दिलं. परत ती म्हटली की हो आता हे छापू. हा. त्याच्यानंतरच्या दिवशी पण मी पेपर विकत घेतला, पण काहीच नव्हतं. पुन्हा तोच प्रकार. हा. असं 1 महिना मी करत होतो. बर. मी द्यायची होती, म्हणायची मी छापते, हा. पण काहीच छापू द्यायचं नाही. मी सांगतो कारण का, हम्म. की जे तरुण मुलांना मुलींना याच्यामध्ये यायचं आहे ना, बरोबर. हो. अशा करिअरमध्ये ही प्रोसेस आहे. कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की आमच्याकडे काढून. तुम्ही अगदी इमिडिएट रेड कार्पेट नाही. वेलकम नक्कीच कुठेही नसणार आहे. सो 1 महिन्यानंतर मात्र मला तुटल्यासारखं झालं. अच्छा. यार, का आपण रोज देतोय चित्र आणि छापत नाही. तसंच आपलं फ्रस्ट्रेशनमध्ये मी बसमध्ये न बसता पायी चालायला लागलो. लाज जाऊ पायी चालायचं. बरोबर. चालता 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 मला असं डाव्या बाजूला इंडियन एक्सप्रेसचं ऑफिस दिसलं. साधारण 7:30 वाजले असते. ह्या जाऊन बघू. गेलो सरळ एक संपादकाच्या केबिनमध्ये गेलो. अच्छा. शंकर नावाचे त्यावेळेस संपादक होते. हा. मग परत ती स्टोरी त्यांना सांगायला लागलो की मी पाठच झालो होतो तो. बरोबर. हो. ते त्यांना सांगता सांगता ते म्हणले थांब थांब थांब, नेल्सन मंडेलाचं चित्र काढशील का. हा. टीव्हीवर होता नेल्सन मंडेला, काहीतरी बातमी होती, मला आता बातमी आठवत नाही. अच्छा. हा. म्हटलं हो काढ काढ म्हटलं लगेच. म्हटलं कुठे काढू. म्हटलं इथेच बसून काढ माझ्या केबिनमध्ये. मग मी माझा पेपर काढला, पेन काढला, तेवढ्यात ते टीव्हीवरनं तो नेल्सन मंडेलाचा चेहरा गेला. ओके. तर त्या काळात काही आपलं स्मार्टफोन वगैरे काही नव्हतं. हो. स्वतः जेवढं बघितलंय डोक्यात आहे त्याच्यावरनं तो चेहरा त्याच्यावर काढला. चित्र काढायचं होतं. अच्छा. देवाच्या कृपेने तो आला बरोबर. मी त्यांना दिलं. ते म्हणलं ठीक आहे उद्या जातो. म्हटलं आहे परत. पुन्हा उद्या. पण मी दुसऱ्या दिवशी पेपर घेतला तर ते फ्रंट पेजवर होतं. मस्त. मग ते वर्षभर मी त्या ऑफिसमधल्या प्रत्येक टेबलावर जाऊन विचारायचो की काही बातमी आहे का की ज्याच्यासाठी तुम्हाला चित्र लागतील. तर त्यांना ती दया यायची की कुठलं तरी 16, 17, 18 वर्षाचं मुलगी आहे, तर ती द्यायची घे बाबा हे काढ. 1.5 वर्ष मी 1 पैसा न घेता हे चित्र काढत होतो. वा. त्याच्यानंतर असं वाटलं की अरे यार हे संपादक आपल्याला पैसे द्यायला लागतील. तेवढ्यात त्यांची बदली झाली आणि ते कोचीला गेले. यार एवढी आपण मेहनत घेतली, एक कनेक्ट तयार झाला होता, तर हे पण गेले. दिल्लीमधनं
नवीन संपादक आहे, तरुण. हम्म. आणि मी चित्र काढायचो. 1.5 वर्षानंतर मला दर बुधवारी एक पॉकेट कार्टून काढण्यासाठी जागा मिळाली. अच्छा. म्हणजे सिटी एडिशन मध्ये का होईना, हो. अगदी शेवटच्या पानात का होईना, हा. पण एक जागा माझी स्वतःची होती. ओके. तर त्याच्यातलं कुठलं तरी एक चित्र संपादकाला खूप आवडलं. ते हसले. आणि ज्या रिपोर्टरने ते दाखवलं होतं, त्या रिपोर्टरने नंतर मला येऊन सांगितलं, अरे एडिटरने आवडलं चित्र, ते हसले. अच्छा. मला खूप छान वाटलं. बरोबर. ते म्हटले त्याने तुला बोलवलंय जा. मग मी गेलो त्यांना भेटायला. काही थोडंफार बोलणं झालं, मला म्हटले ठीक आहे, किती पैसे मिळतात तुला हे करायचे? म्हटलं मला पैसे नाही मिळत. ते म्हटले तू वेडा आहेस का काय, तुला घर चालवायचं आहे का नाही चालवायचं? म्हटलं चालवायचं आहे. म्हटलं आता घरी जा आणि मला एक ईमेल पाठव की मला प्रत्येक चित्राचे 300 रुपये पाहिजे. ओके. मी तो लगेच तुला सँक्शन करून देतो. वा वा. त्या मेल नंतर मग माझा प्रयत्न असायचा की रोजचे 3-4 चित्र तरी यावे, रोजचे 1000 रुपये तरी मिळावे. आणि त्या काळात मला कॉलेजमध्ये असताना 1000 रुपये म्हणजे मोठी अमाऊंट असते. सो इट वॉज नॉट अ पेड इंटर्नशिप असं नाही. तसं काही नव्हतं. तुम्ही आपण जाऊन फक्त ते आवड म्हणून करायचं. आज मला सांगा, हा. तुमच्या माहितीतले किती स्टाफ कार्टूनिस्ट आहेत? स्टाफवर असणारे, मी असं म्हणत नाही की नोकरी करून कार्टून काढताय. नोकरीवर असलेले कार्टूनिस्ट किती आहेत? ते फार क्वचित. कारण ही प्रोसेस आहे. येस. तुम्ही इंटरव्ह्यू देऊन कार्टूनिस्ट होऊ नाही शकत. बरोबर. तुम्हाला आधी तिथे खूप नो ऐकावे लागणार, नकार ऐकावा लागणार, आणि मग अखेर तो त्याचं तुम्ही कुठेतरी ते एकाकडे कुठेतरी ऍक्सेप्टन्स मिळाला, तो मग पुढे जातं. आणि ही प्रोसेस सुरू झाली 2006 मध्ये. अच्छा. आज 2026 आहे, 20 वर्ष गेले त्याच्यात. 20 वर्ष किती लोक याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतील? बरं, हे 20 वर्ष जर काढायचे असले तर तुम्ही किती लवकर त्याच्यात गेलं पाहिजे? बरोबर. मग तुमच्याकडे ती 20 वर्ष हा. आहे. तुम्ही लग्न झाल्यावर 25व्या वर्षी असं नाही म्हणू शकत की आम्ही आता, व्यंगचित्रकार होतो. हा, मग बायको तुमचं कार्टून काढून घरातनं तुम्हाला बाहेर. बरोबर बरोबर. तर म्हणजे खूप स्ट्रगल आहे अर्थात या क्षेत्रात. जितकं सोपं वाटतं, म्हणजे तुम्ही जितकं लोकांना पटकन हसवता, तेवढं माझ्या मते त्याच्या मागे बॅकस्टोरी बरीच मोठी असते. तर आता अर्थात हे तुम्ही जे काय तर म्हटलं की 20 वर्ष तुम्ही याच्यामध्ये काम करत आहात किंवा त्याच्याही आधीपासून राहतं, आणि याची पोचपावती म्हणून तुम्हाला 2013, 2016 आणि 2018 या 3 साली माया कामत पुरस्कार जो आहे तो मिळाला. तर 3 वेगवेगळ्या वर्षी हे जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळत होते, तर त्यामध्ये तुमचं काम कसं विकसित होत गेलं, किंवा तुमच्यामध्ये असे काय बदल झाले, किंवा असे काय नक्की त्या चित्रांमध्ये बदल होत गेले की यू डिझर्व दिस अवॉर्ड्स? ऍक्च्युली ही संस्था बँगलोरची आहे. अच्छा. आणि मी सकाळसाठी दोन्ही कार्टून्स करत होतो, मराठीत पण करत होतो आणि सकाळ टाइम्स ह्या इंग्रजी पेपरसाठी इंग्रजी पण करत होतो. ओके. आता ते इंग्रजी भाषेचा ऑडियन्स मोठा असल्यामुळे ते देशभर फिरायचे कार्टून इंटरनेटमुळे. बरोबर. आणि ते त्यांच्यापर्यंत पोचायचे. आणि मी तिथे एक्झिबिशन पण लावलंय बँगलोर. अच्छा. हां. सो ते त्यांच्या लेवलवरती कार्टून सिलेक्ट करायचे आणि ते पुरस्कार डिक्लेअर व्हायचं. पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या. की जसं मी तुम्हाला म्हटलं की हा सगळा तुमच्या सुरुवातीचा जो पिरियड असतो ना, तो तुम्हाला सगळं शिकवत असतो. येस. म्हणजे ती कला तुम्हाला अक्षरशः मातीत लोळवते. त्याच्यातनं जर तुम्ही उरला तर तुम्ही वरती येतात. तर त्या सगळ्या पिरियडमध्ये हे मिळत होतं ना, म्हणून ते खूप छान वाटत होतं. बरोबर. आता तुम्ही म्हणजे जेव्हा एखादं व्यंगचित्र काढत असता, तर त्याच्यामधला आधी गुण तुम्हाला दिसतो का, तुम्ही त्याच्यातला दोष पटकन जो आहे तो हेरता का, दोन्ही एकत्र सापडतात? आणि आता म्हणजे बरेच दिवस मी किती दिवस आम्ही असं की तुमचे म्हटलं की सकाळ तुमच्या चित्रांनी जी ती होती सकाळद्वारे, तर झाडू आहे की गेला आहे त्यातलं एक तुमचं सध्याचं एक खूप गमतीशीर चित्र होतं. त्यानंतर एक मुलगा येतो वडिलांच्याकडे की मार्क कमी पडले का, तर बोर्डानं यंदा ठरवले की कॉपी करू द्यायची नाही. किंवा आता सध्या आपल्याकडे जो हिंदी मराठी वाद सुरू आहे की नजदीक का भाडा नाही लेंगे, तर हा एक प्रकार होता. किंवा अगदी काल मन म्हणतो की खूप अस्वस्थ झालं, तर ते म्हणजे एक छोटी 4 वर्षाची चिमुकली बाप्पाच्या गळ्यात पडतीये की हे असे राक्षस का झाले. तर हे जे काही व्यंगचित्र आहेत, तर
आता काही वेळेला कसं होतं की एकाच दिवशी अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तर तुम्ही त्यातली एखादी जी कल्पना आहे ती कशी निवडता आणि त्या कल्पनेचं चित्र जे आहे ते कसं होतं, तर ही एकूणच जी प्रक्रिया आहे ती कशी आहे? पूर्वीचे व्यंगचित्रकार होते, आर के लक्ष्मण होते, बाळासाहेब ठाकरे होते, मारिओ मिरांडा होते. हे सगळेजण खूप विचार करायचे की या घटनेवर मी कसं कार्टून काढतो. आता जे राजकारणी आहेत ना, ते कार्टून करून मला पाठवतात की हे तू फक्त काढ. अच्छा. सो ते जे करतायत ते मी जसं तसं फक्त काढतो. ओके. मी काही विचार वगैरे करत नाही. ते फक्त 10 कुठल्या तरी भानगडी करतात, त्याच्यातली मी फक्त एक सिलेक्ट करतो ओके. आणि माझं घर त्यांच्यामुळे चाललंय, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल नेहमी आदर ठेवतो. बरोबर. अं, तर मग आता याच लोकांच्या बाबतीत असं थोडंसं कधी झालंय का की तुम्ही एखादा ते व्यंगचित्र काढलंय, कधी असा प्रसंग घडला की चित्र काढलेलं आहे आणि तीच व्यक्ती समोर आली, अरे बापरे हा मी आहे, मी असा नाही हा दिसत, किंवा अरे मी खरा दिसतो त्याच्यापेक्षा खूप छान तुम्ही काढलंय माझं चित्र, एस्पेशली कॅरिकेचर जर का असतील तर मग त्यावेळेला तुम्ही कसं त्यांना उत्तर देता? ऍक्च्युली मी ज्यांच्यावर चित्र काढतो ना त्यांना भेटतच नाही, कारण ते लगेच सल्ले देतात काहीतरी. सो आणि लक्ष्मण नेहमी म्हणायचे की मुंगसाने सापाच्या पासून दूरच राहावं. ओके. बरोबर, बरोबर. मुंगसाने सापाच्या जवळ जायचं नाही. त्यामुळे शेवटी टाइम्स ऑफ इंडियाने लक्ष्मणांना रिक्वेस्ट केली अच्छा. की आता आपण सगळे दिल्लीला चाललोय, ओके. तर तुम्ही पण दिल्लीला या. ते म्हणले नाही, मी नाही येणार म्हटले सापांच्या इथे, मी मुंगूस आहे. आता ते म्हणणारे म्हणतात की मी असा दिसत नाही वगैरे, पण त्यांच्या शेजारी उभे असतात म्हणतात हो तू तर असाच दिसतो. ओके. तर तुमचं एखादं असं कुठलं आवडतं व्यंगचित्र आहे का, किंवा असं एखादं व्यंगचित्र ज्यासाठी तुम्हाला इतकी एक छान बोलकी प्रतिक्रिया आलेली आहे की जी तुमच्या कायम लक्षात असेल, किंवा त्यासाठी कदाचित एखादं छान मिळालेलं जे आहे ते एखादं गिफ्ट असू शकेल काही, म्हणजे त्या अनुषंगानं तुमचं आवडतं चित्र, किंवा असं एखादं चित्र ज्यासाठी तुम्हाला खूप कमेंट्स आणि छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत? दोन्हीची वेगळी उत्तर देतो. मला आवडलेलं चित्र सांगतो. आर के लक्ष्मणांचं चित्र आहे. 2 चित्र मला खूप आवडतात त्यांचे. ओके. धो धो पाऊस पडतोय, चित्रात 6-7 लोक आहेत, सगळ्यांनी छत्री घेतली, रेनकोट घेतलाय, पूर्ण अच्छा. तयारीनिशी आले. ओके. एकच आहे जो भिजतोय बर. आणि तो त्याच्या शेजारशी रेनकोट घातलेल्या माणसाला म्हणतोय की हो मी हवामान खात्यात कामाला आहे, तू कसं ओळखलं पण. ओ. मस्त मस्त, खूप छान. अजून एक चित्र लक्ष्मणाने काढलं होतं. सुखराम नावाचा एक राजकारणी होते, तर त्यांना भ्रष्टाचाराचं सगळं ते पकडलं त्यांचं ते ओके. लाच घेताना, आणि खूप कॅश होती ती. तर लक्ष्मणांनी चित्र काढलं होतं की सुखराम आहे, त्यांनी सगळे ते ड्रावर उघडले, सगळे नोटा बिटा पडले, नोटाच नोटाच सगळे. ओके. आणि तो सुखराम त्याच्या पियेवर ओरडतोय की अरे एक तरी कोरा कागद द्या, मला लिहायचंय की मी निष्पाप आहे. वा वा, मस्त. हे काय लक्षात राहा, हा विनोद आहे, किती हो, हो. उच्च दर्जाचा विनोद अगदी, आहे. अगदी. तुम्हाला जे म्हणायचं ते सांगितलंय, पण बरोबर. किती चांगल्या पद्धतीने. चांगल्या पद्धतीने सांगितलं. तर माझ्या चित्रावरचे आता कालचं चित्र प्रतिक्रिया होत्या ते मला निशब्द करणार होते, जे हा. लहान मुलीचं जे हो झालं. हो. त्याच्यात जे आलेले फोन वगैरे होते, पण लोकांना ते भावलं. आता कधी काही प्रसंगी असं पण असतं की व्यंगचित्र विनोद करत नाही, व्यंगचित्रकार पण हताश होऊन जातो. बरोबर. तर तो दिवस तसा होता, ती आलेली रिॲक्शन होती. तर बरेच लोक असे म्हटले की ते बघून रडू आवरलं नाही, इतकं झालं असं. अगदी खरंय. तो प्रसंगच मुळात खूप दुर्दैवी आहे. सो आणि दुसरी एक असं आहे की 1-2 वर्षापूर्वी 86 वर्षाचे आजोबा सकाळच्या ऑफिसमध्ये आले. अच्छा. आणि त्यांना चालताही येत नव्हतं, बर. पण ते चालत 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 आले, माझ्या इथे बसले. मला म्हटलं मला काही बोलायचं नाही, फक्त हे तुम्ही माझ्याकडनं घ्या. तर त्याच्यामध्ये चेक ठेवला होता त्यांनी, बर. आणि 51 रुपये लिहिले होते. ओ. की मला हे चित्र बघून जे आनंद होतो, हा. मला हे येऊन तुमच्याकडे द्यायचं होतं.
आता इथे मी किती अमाऊंट टाकली तरी काही फरक पडत नाही. बरोबर. हो. पण एक टोकन म्हणून माझ्या मनाची अवस्था कळावी म्हणून मी हे तुम्हाला देतो. तो चेक मी टाकला नाही बँकेत, अरे वा. तो घरी फ्रेम करून ठेवलाय. त्यांनी मस्त. मला फोन करून विचारलं की माझ्या अकाउंटवर अजून दिसत नाही दिसत नाही येत. अच्छा. म्हटलं अहो ते इतकं काढण्यापेक्षा अमूल्य ती भेट आहे की माझ्यामध्ये ती निश्चितच जपून ठेवण्यासाठी. 86 वर्षाचे. अहो माझा लहान भाऊ 25 वर्षाचा उठत नाही झोपेवरून. म्हणजे त्या तुमच्या कामाप्रती त्यांचं एक जे प्रेम आहे किंवा त्यांना जी तुमची चित्र आवडतात तर एक त्याची माझ्यामध्ये खूप सुंदर पोचपावतीच म्हणण्यासारखी आहे. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की माझ्या मते आपण एखादं चित्र तुम्ही कधी सांगाल त्यावेळेला घेऊयात बरं, कारण आपल्या जे सगळे प्रेक्षक आहेत तर त्यांना नक्कीच आपल्याला एक लाईव्ह डेमो बघायला जो आहे तो आवडेल. तर तुम्ही सांगा फक्त आपण कधी घेऊयात. तर मी आता एक प्रश्न घेतो माझ्यामध्ये आणि मग आपण हे करू. तर आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांसमोर कोणती आव्हाने आहेत? आणि सध्या तर कसं आहे की म्हणजे अर्थात तुमच्याबद्दल आम्ही पेपरमध्ये तर नक्कीच ऐकून आहे, चित्र रोज बघत असतो. पण जेव्हा आता मला कळलं की साधारण तुम्ही येत आहे तर मी थोडासा अभ्यास पण करून आलो की म्हटलं ओके बघूयात. पण तिथे मला पेपरपेक्षा ना इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुमची आणखी जास्त माहिती जी आहे ती मिळाली. तर आता सध्या तेच चालू की कुठलंही तुम्ही म्हणजे कलाचं माध्यम घ्या, त्याचं बऱ्यापैकी सगळीकडे आता सोशल मीडियावरती त्याचा खूप प्रभाव पडत आहे. तर या सोशल मीडियाच्या जगात व्यंगचित्रांची भूमिका कशी बदललेली आहे? चॅलेंज जे तुम्ही म्हणता ना ते आपण मगाशी बोललेलो आहे हो. की विनोद कुठे तयार होतो जेव्हा तुम्ही अतिशयोक्तीत करता. अतिशयोक्ती केली की विनोद तयार होतो. बरोबर. आता हे वागताच असे की ह्याच्यात अजून काय अतिशयोक्ती करायची, हे चॅलेंज आहे. बरोबर. किती अवघड आहे ते, म्हणजे तुम्ही विचार करा. म्हणजे जे काही चाललंय सगळं आताच्या ह्याच्यात त्याच्या पुढे तुम्हाला जायचंय. Yes. जिथे तुम्ही संपता ह्याच्या पुढे काय असू शकत नाही म्हणतात. पण दुसऱ्या दिवशी ते दाखवतात आहे ह्याच्या पुढे आम्ही अजून अजून पुढे जाऊ शकतो. म्हणजे मला त्यावरून नायक चित्रपट आठवला अनिल कपूरचा, की त्याच्यात पण ते जसं आता तो सुद्धा कार्टूनिस्टच त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि त्यात पण ते असंच तो सॉरी त्याचे वडील व्यंगचित्रकार असतात आणि ते मग म्हणतात की हे कसं आहे ते कसं आहे. आणि शेवटी जेव्हा तो चित्रपट संपतो, तो जेव्हा त्या एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन हे सगळं जे काही पॉलिटिक्स चाललंय ते बघतो आणि त्याच्यानंतर शेवटी जे त्यांनी जे काढलेलं एक जे चित्र आहे ते खूप म्हणजे विदारक नक्की आहे. तर आता तो तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यात हे सेम जे तर तुम्ही बोललात तसं तिथे त्याचं बोलकं उदाहरण त्या चित्रपटात त्यांनी दाखवलेलं आहे. तर माझ्या मते सर आता आपण एक डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते घेऊयात. कोणाचं काढावं. बंगालची निवडणूक. ऍक्च्युली आता कार्टून काढणं असं याच्यात हे होतं, आपण व्यक्तिचित्र काढूया. ओके. ममता बंदरी काढू. हो. आनंदी काढूयात, पण तुम्ही व्यंगचित्र काढता तर तुम्हाला आनंद होतो हे सांगता. ही गोष्ट आता मला जरा 4 वर्ष वेशांमध्ये कसं चित्र तयार होतं. म्हणजे आता जर निवडणुकीचं तुम्ही पेपरमध्ये बघितलंच असेल, त्याला कॅरिकेचर म्हणतो आपण. एखाद्या माणसाचं कमी रेषांमध्ये चित्र काढलं. ऍक्च्युली खंत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्टुनिंगसाठी अजित पवार हे खूप भारी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे ज्या दिवस काही घडायचं नाही ना त्यावेळेस अजित पवारांवर छान कार्टून व्हायचं आणि ते बोलायचे पण छान. आणि इतक्या वर्षात असं कधीही झालं नाही की त्यांनी सांगितलं की कार्टून काढून बघा. अच्छा, तेवढं ते स्पिरिट मध्ये घ्यायचं. बरोबर. सो त्यांचं काढून बघू. येस. दिसतंय सगळ्यांना. पाठीमागे पर्यंत आपण नंतर आता पुन्हा डिस्प्लेला ठेवूच इथे. ओके. रेषा कशा करतात बघा. फक्त कपाळ काढलं पहिले. अजित पवारांचं आहे ना सगळं कॅरिकेचर. त्यांच्या ज्या आठ्या होत्या कपाळावर त्याच्यामध्ये त्यांचं सगळं चित्र होतं. म्हणजे तुम्ही अजित पवारांचा हसतानाचा पण फोटो बघा, त्या अशा हाट्या आहेत कपाळावर.
तो शरद पवारांचं जे आहे तो आता उद्धव ठाकरेंचा जो चेहरा आहे म्हणजे कमीत कमी रेषांमध्ये जे आहे ते तुम्ही त्यांचे हुबेहूब अगदी चित्र जे आहे ते काढताय. हो. भाषणा आधीचे आहेत का भाषणानंतरचे आहेत? साधारण अशी खूप चेहरे मस्त. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कोणी तुमच्या वाचनाला तेव्हा अशी इच्छा आहे, आपण त्याचं काढूया पुस्तक वाचताना. माझ्या मते सुधा मूर्ती. अच्छा, तसं हा डेली मधला कुठला चेहरा असेल अच्छा, दिल्ली मधला ऑलरेडी कॅरिकेचर आहे. पेपरला. अरे बाबा ओळखतो का? I would say the perks of being an interviewer. Thank you so much. तर खूप छान. आणि आज माझे वडील एक दोघंही आहेत मला, आणि डेफिनेटली ते नक्की ओळखतील असं मला वाटतंय. तर खूपच छान आणि थँक्यू सर. तर माझ्या मते कमीत कमी रेषांमध्ये जी काय
तुम्ही इतके सुंदर चित्र काढता त्याबद्दल खरोखर आमच्या सगळ्यांच्याकडनं तुम्हाला खरोखर सलाम आहे. खूपच मस्त. आता आपण एक रॅपिड फायर घेऊयात आणि मग आपल्या राहिलेल्या प्रश्नांकडे जे आहे ते जाऊ. तर तयार आहात सगळे तुम्ही मला रॅपिड फायर साठी? असं मला करण जोहरच्या शो मध्ये आल्यासारखं वाटतं. ओके, पण हरकत नाही. हॅम्पर नसलं तरी आम्ही प्रेम भरपूर तुम्हाला जे ते नक्कीच जे ते देणार आहोत. तर रॅपिड फायर साठी सर रेडी? ओके, तर आपला पहिला प्रश्न असा आहे की जर का तुम्ही कार्टुनिस्ट नसता तर कोणत्या क्षेत्रात लोकांना हसवून विचार करायला लावला असता? गच्चीवर सोडून काहीतरी उद्योग करू बसलो लोक खाल्लं असलं असतं. अच्छा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर एक कार्टून काढायचं असेल तर त्याचं कॅप्शन काय द्याल? नाही, त्याचा आधी पैसे द्यावे लागतील म्हणून सांग. अच्छा, ओके ओके. आता सध्या आपण बघतोय की सगळीकडे AI ML जे आहे ते त्याचं खूप पेव फुटलेलं आहे. तर AI मुळे व्यंगचित्रकारांना टेन्शन आलंय की नवीन आयडिया यायला लागल्यात? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, थोडंसं याचं डिटेलमध्ये मी उत्तर देतो. येस येस येस, नक्कीच. म्हणजे 1 वर्षापूर्वीचा काळ असा व्हायचा की मी जर इंटरनेटवर AI वर काढलेलं चित्र बघितलं तर मी डिस्टर्ब व्हायचो आणि मला राग यायचा की अरे एक कला आहे की जे आता कॉम्प्युटरवर आल्यावर जे एका कलाकाराला होईल हम्म. तसा मला राग यायला लागला. बरोबर. एक दिवस माझा मित्र आहे, तो मला म्हटला अरे हे खूप मोठं मशीन आहे, येस. खूप मोठं मशीन आहे, त्याला तू नाही हरवू शकत, तू त्याला शत्रू नाही करू शकत, बरोबर. तू त्याच्याकडे मित्र म्हणून बघ. हम्म. आणि मी त्या दिवशी इतका हल्लो ना त्या मी AI शिकायला लागलो. आणि तुम्हाला सगळ्यांनाही सांगतो की जे पूर्वी तुम्ही जे काय मिकी माऊस वगैरे डॉनल्ड डक कार्टून बघायसाठी ते बनवायला वर्ष जायचे. हो, बरोबर. आज AI मुळे परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर तुमच्याकडे स्टोरी असेल, स्किल असेल, चांगलं तुम्ही चित्र काढू शकत असाल तर तुम्ही त्या लेवलचे कॉमिक्स, येस. त्या लेवलचे कार्टून्स तुम्ही 1 तासात बनवू शकता. बरोबर. सो ते तुम्ही शिकलंच पाहिजे. येस. म्हणजे जे आपण प्रॉम्प्ट म्हणतो तर प्रॉम्प्ट पण आता सर म्हणजे किती झालं, मी माझी तर डिकेटीत विद्यार्थ्यांना मी सांगत असतो कितीही AI आहे, मशीन लर्निंग आहे, पण शेवटी जर का नॅचरल ह्युमन इंटेलिजन्सनं त्याला करेक्ट प्रॉम्प्ट नाही दिला तर तो तुम्हाला चुकीचं येणार. त्यामुळं एक थोडासा आपण म्हणू की कर्स और बोन असं दोन्ही आहे. पण आणि शेवटी कसं होतं माहिती आहे का, मी इथल्या सगळ्यांना सांगतो हां, की 18व्या शतकामध्ये घोडा खूप महत्वाचा होता. म्हणजे माणसाला जर इकडून दुसरीकडे कुठे जायचं आहे तर त्या Yes. घोड्याशिवाय व्हायचं नाही. बरोबर. काही सामान पण न्यायचं असेल तर त्या टांग्यामधनं न्यायला हो. लागायचं. त्यानंतरच्या काळामध्ये स्टीम इंजिन आलं. हम्म. स्टीम इंजिनला कोळसा लागायचा. हम्म. तर त्या कोळशामुळे घोड्याची सगळी पॉवरच संपली. बरोबर. कारण स्टीम इंजिनमुळे जी ट्रक जोरात पळणार आहे, घोड्याने कितीही प्रयत्न केला तरी त्या ट्रकच्या स्पीडने तो नाही पळू नाही शकत. पळू शकत. बरोबर. सो घोडा हारला. हम्म. कोळसा महत्वाचा झाला. पण कोळसा ही अशी महत्वाची गोष्ट आहे ना की आज AI साठी वीज लागते Yes. आणि ती वीज कोळशाशिवाय तयार नाही होऊ तयार शकत. होत नाही. बरोबर. सो आपली जी नवीन पिढी आहे ना त्याने कोळशासारखं व्हावं की उद्या काही येऊ. आज AI आहे, हम्म. जनरेटिव्ह AI आहे, AI आहे. बरोबर. अजून उद्या काही येऊ शकेल. पण जर तुमची ॲटिट्यूड जर हा कोळशासारखा असेल ना ॲडॅप्टिव्ह. तरच तुम्ही सर्वाईव्ह व्हाल. बरोबर. आता बऱ्याचदा कसं होतं की आता जे कोणी कविता करतात ते तर की मला एक कविता करून दे ना, मला बर्थडे आहे माझा, कविता दे ना करून. किंवा आता तसं तुमच्याकडे कोणी येतं का, ओ एक माझं चित्र काढून द्या ना, किंवा माझ्या बायकोचा बर्थडे एक व्यंगचित्र काढून द्या ना. तर मग हे सगळं काढून घेतात आणि मग नंतर आता असं दिसतो का मी. तर इट्स इन शॉर्ट की लाईक लोक म्हणतात माझं कार्टून काढा, पण मग ते बघितलं की ते तुम्हाला रागवतात का, म्हणजे अरे बापरे काय काढलं, म्हणजे असे काही प्रतिक्रिया येतात? मला छान वाटलं तुम्ही रागवला नाही ते पण. मला पर्याय नाहीये कारण आपण एक स्टेजवर बसलेलो आहे आणि तुम्ही खूप छान काढलं. असं रेअर आहे. दुसरी गोष्ट, असं खूप व्हायचं की कार्टून काढून दे आणि मला आहे ना ते कंटाळा लागला त्या गोष्टीचा. सो एकदा मी नायडू नावाचे RK लक्ष्मणांचे खूप जवळचे मित्र होते आणि खूप जवळचे. म्हणजे लक्ष्मण कोणाला टाइम्स ऑफ इंडियामध्ये भेटणार पण नाही, ते नायडूंना भेटायचं. सो ते नायडू मला एक दिवस त्यांच्या घरी जेवायला घेऊन गेले आणि थोड्या वेळाने जसे रंगात आले ते
ते मला लक्ष्मणबद्दल एक गोष्ट सांगायला तर म्हटलं माझा एवढा जवळचा मित्र आहे पण याच्याकडे कधी कार्टून मागितलं तो म्हणतो पहिले 5,000 रुपये इथे ठेव मग कार्टून. पण ते आज जेव्हा मी बघतो ना त्या गोष्टीकडे ते पैशासाठी नव्हतं. अच्छा. तसं जर वागले नसते ना ते हा, तर कोणी पण येऊन सारखं हे माझं कार्टून. बरोबर, अवेलेबल होऊन जातो आपण. आणि ही गोष्ट मी माझ्या मित्राला सांगितली हा, तर त्याने एक छोटस पार्टी बनवली की कार्टून 5,000 रुपयाला आणि माझ्या इथे ऑफिसच्या इथे लावून टाकलं. कोणी आता विचारत नाही. ओके. तर व्यंगचित्र काढताना चहा जास्त लागतो का संयम? दोन्ही लागते. दोन्ही लागतो. सर, अशी एखादी व्यक्ती की ज्याचे व्यंगचित्र काढण्याची तुमची इच्छा आहे, फॉर सम रिझन अजून राहून गेला आहे किंवा कदाचित त्यांनी तुम्हाला तसा काही चान्स दिला नाही व्यंगचित्र काढायला, तर अशी एखादी व्यक्ती, मग राजकीय असेल, नॉन पॉलिटिकल, पॉलिटिकल, काही एखादी अभिनेत्री असू शकेल. चान्स सगळेच देतात हल्ली सगळे चान्स देतात. वा, ओके. तर आता आपण नॉर्मल आपल्या जे एक दोन प्रश्नांकडे जे ते जाऊ. तर सर, आपण आता अर्थात खूप पूर्वीपासून कॉमन मॅनचं एक चित्र कायम बघत आलेलो आहे. तर समजा तर तुम्हाला हे आजच्या मॉडर्न युगातलं जर का कॉमन मॅन काढायचा असेल, चित्रायचा असेल, तर तो कसा असेल, किंवा तुमच्या मनातला कॉमन मॅन कसा आहे? ऍक्च्युली मी 2-3 प्रयत्न केले अलीकडे. अच्छा. म्हणजे काही वाचकांनी नोटीस केले. आर.के. लक्ष्मणांच्या वेळेस आहे ना जनता शांत होती, शांतपणे सगळं बघायची. त्यामुळे तो कॉमन मॅन पण कधी बोलला नाही त्यांच्या चित्रात, तोही शांतपणे सगळं बघत असतो. ओके. आता प्रत्येकाकडे आले फेसबुक आणि ट्विटर आणि व्हॉट्सअप. येस. हे जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी बडबड चाललेली असते ना, ट्रोलिंग बिलिंग. एक्झॅक्टली. सो माझ्या डोक्यामध्ये म्हणजे जे कॅरेक्टर आता जे आहे ती चावी मास्टर नावाचं आहे. ती व्यक्ती सगळीकडे जाऊन चाव्या मारते फक्त, आणि त्याचा हेतू ही चांगला काहीतरी व्हावं. बरोबर. म्हणजे जसं नारद मुनी जाऊन एखादी गोष्ट सांगायची मला, तर त्याच्यातनं असं व्हायचं की राक्षस आणि देवामध्ये भांडण सुरू व्हायचं. अच्छा. म्हणजे हे काय तुमचं व्यंगचित्रकार म्हणून लिमिटेशन आहे, तुम्ही वाईट प्रवृत्ती मारू नाही शकत, तुमच्याकडे नाहीच आहे. हो. तुमचं काम आहे फक्त एखादा विचार प्रवोक करणं. येस. तो जो जर प्रवोक तुम्ही योग्य दिशेने केला तर किती चांगलं आहे. बरोबर. सो अशी एखादी जर चावी मारता आली की ज्याच्याने जे दुष्ट वर्ग आहे त्याच्यावर चांगला वर्ग चिडला आहे, अच्छा. तर ती चावी मारणं हे त्या कॅरेक्टरचं कदाचित एक स्वभाव होऊ शकेल. अजून ते पूर्ण तेवढं अजून एस्टॅब्लिश झालं नाही. तुमचं झालं की काढून द्या, आम्ही उद्या छापू बरं का. ओके. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की दैनिक सकाळसोबत तुम्ही आता 2011 पासून जे ते संबंधित आहात, तर तिथला तुमचा प्रवास कसा आहे आणि तिथे काही लक्षात राहिलेले प्रसंग आहेत का? ऍक्च्युली मी जे काही सगळं शिकलो ते सकाळमध्ये शिकलो. मी 2011ला म्हणजे खूप इंटरेस्टिंग घटना आहे माझ्या आयुष्यात. थोडंसं जर वेळ असेल तर मी हो, सांगतो. आहे. बँगलोरला जातो परत. इंडियन एक्सप्रेसमध्ये मी काम सुरू केलं. हो. आणि 4 वर्ष मी त्यांना कार्टून्स देत होतो. जे मुख्य संपादक होते चेन्नईचे, ते एक दिवस बँगलोरला आले आणि त्यांनी मी कुठलं तरी एक कार्टून काढलेलं बघितलं आणि मला म्हटले हे खूप छान आहे, मला तू सगळ्या आवृत्त्यांसाठी पाठव. अच्छा. आणि आजपासून तू सगळ्या आवृत्त्यांसाठी कार्टून दे. ओके. तुम्ही इमॅजिन करा, साऊथ सगळ्यामध्ये मधला सर नक्की किती आवृत्त्या होत्या? म्हणजे ऑलमोस्ट सगळं साऊथ इंडिया. ओके. म्हणजे इंडियन एक्सप्रेसमध्ये हां. डिवाइड झाले. हो. इंडियन एक्सप्रेस उत्तरेकडे महाराष्ट्राकडनं वरती अच्छा. हां. आणि कर्नाटकपासून खाली न्यू इंडियन एक्सप्रेस. न्यू इंडियन एक्सप्रेस. ओके. सो त्या सगळ्या आवृत्त्यांसाठी तुम्हाला चित्र द्यायचं ते म्हटले. मी आपला टाका. आणि पहिलं जे चित्र मी जे मला म्हटलं बिगिनर्स लक, हो. ते त्यांनी संपादकीय पानाच्या समोर हाफ पेज छापला. ओके. अच्छा, मस्त. आणि त्याच्यानंतरची काही चित्र पण छापली. तुमच्याकडे जर खोली नसली ना, विनोदाला जर डेप्थ नसली, हां. तर हळूहळू समोरच्याला ते एवढं आकर्षित करत नाही. बरोबर. आणि विनोद निर्मिती कधी येते, चार्ली चॅप्लिनचं तुम्ही कुठलं पण सिनेमा बघा, त्या दुःखात न झालेलं तयार येतो ह्युमर. ते काय असं
फालतू विनोद नाही आहे ते. चार्ली चॅप्लिनला तुम्ही हसता पण आणि रडता पण. म्हणजे तो एक सीन आहे, तुम्हाला बघितला असेल तुम्ही, त्या भुकेमुळे तो बूट शिजवून खातोय आणि ती जी शूची लेस आहे हा हा. ती अशी नूडल सारखी अशी ओढतोय. अरे बापरे, किती किती दुर्दैव. पण त्यांनी करताना तुम्ही हसताय, हा. पण ते बघून झालं दुसऱ्या दिवशी तुम्ही विचार करताना तुम्हाला ते कसं तरी होतं. आता ही लेवल माझ्याकडे नव्हती तेव्हा, कोणाकडेच नसते तेव्हा, वयात कोणाकडेच नसते. तो 4 वर्षांनी मला बँगलोरचे संपादक म्हटले की मी तुला फुल टाइम घ्यायला तयार आहे, हम्म. तुला यायचं आहे, अच्छा. तुझं सॅलरी पण पक्की करू. बरोबर. मी म्हटलं नाही, मला नाही यायचं, मला चेन्नईला जायचं, ओके. मुख्य हेड ऑफिसमध्ये बसून मला काम करायचं. अच्छा. हा हा हा. ते म्हणले ठीक आहे, तू जा त्याच्याकडे बोल मुख्य संपादकाशी. तिकडे जाताना अपॉइंटमेंट मी घेऊन जेव्हा निघालो हम्म. तेव्हा मुख्य संपादकांचं माझ्याशी जे बोलणं होतं ते हळूहळू हळूहळू तुटत चाललं. हम्म, हम्म, मी माझ्या वडिलांना घेऊन गेलो होतो, कारण मला असं वाटलं की चेन्नईला नोकरी मिळेल, बरोबर. मग तिथे राहायची जागा शोधावी लागणार, इतर काही सोयी कराव्या लागणार, म्हणून वडिलांना बरोबर घेऊन गेलो. ओके. चेन्नईच्या ऑफिसमध्ये जसं पोचलो हम्म. ते लवकर मला भेट देईना. अच्छा. मी वाट बघत बसलो, यार आपल्याला दिली आहे 10 वाजताची वेळ, 11 वाजले तरी अजून आपली भेट होईल. मग मला थोडं वेगळं वाटायला लागलं. हम्म, हम्म. शेवटी अर्धा पाऊण तासाने त्यांनी मला बोलवलं. बोलवलं. हा बोल काय. म्हटलं असं असं मला कार्टुनिस्ट म्हणून काम पाहिजे. पण मग तुला काही येत नाही म्हटलं. तुला काहीही येत नाही, ना तुझ्याकडे विनोद आहे, हा. ना तुझी चित्र चांगली, ना तुला ॲनालिसिस नीट करता येते, ओके. तुला काही येत नाही, तुला डिझाईन करता येतं का पेपर. म्हटलं नाही. हा, मग ते पण नाही म्हणले, माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाही. ओके. असं म्हणून तो माणूस उठून निघून गेला. मी पूर्ण तयारीनिशी गेलो होतो की माझी नोकरी पक्की आहे. नोकरी पक्की आहे. 4 वर्ष बरोबर. मी काम केलंय, मोठी चित्र त्यांनी माझी छापली बिगिनर्सला. हो. ते एखाद्या कलाकाराला कोणीतरी असं धाडकन पाडायची जी गरज असते ना, ते त्यांनी मला त्या दिवशी पाडलं. हम्म, हम्म, हम्म. काही येत नाही मला. मी बाहेर आलो, मला वडिलांनी विचारलं काय झालं. हम्म, म्हटलं काही नाही झालं, चला जाऊयात आपण इथनं. हम्म. नाही म्हटले, मला सांग काय झालं. म्हटलं चला, बोलता येत नाही असायचं. बरोबर. हो. तर म्हटले थांब मी बोलू लागलो त्यांच्याशी. हम्म, हम्म. मग ते जाऊन आतमध्ये काहीतरी बोलले, पण त्यांना पण अगदी 2-3 मिनिटात त्यांनी संपवलं. आणि आम्ही परत ट्रेनमधनं पुण्याच्या दिशेने निघालो. अच्छा. हा. आता तुमचं नशीब कसं असतं, हम्म. त्या दिवशी कदाचित ते ऐकून मी काय केलं असतं मला माहीत नाही, हा. पण मला मिसेस लक्ष्मणचा फोन आला. बर. मिसेस आर के लक्ष्मण. ओके. मला म्हटले आलोक तू कुठेस, हम्म, घरी का नाही आलास, बरेच दिवस झाले घरी आला नाहीस. हम्म. मी म्हटलं मी आत्ता चेन्नईहून येतोय. म्हटले कशाला जातोस चेन्नईला, हम्म, हम्म. मला येऊन भेट. आता त्यांना मी फोनवर तर काही सांगू शकलो नाही. बरोबर. पुण्यात आल्या आल्या मी त्यांच्या घरी गेलो हम्म. आणि मी त्यांना ही सगळी स्टोरी सांगणार. हा. त्याच्यात ते मला म्हटले की सकाळ टाइम्सला कार्टूनिस्ट पाहिजे, लगेच जाऊन त्यांना भेट. अरे वा. म्हणजे काय म्हणतो की आपल्याला वाईटातून काहीतरी चांगलं काय- करत असतं. काय कळत नाही लक म्हणजे. लक शेवटी. माझ्याबरोबर तेव्हा माझ्याकडे एक लॅब्राडॉर कुत्रं होतं, हा. ते पण होतं. ओके. सो मी म्हटलं की आता लगेच कसं जॉईन करू, की माझ्याबरोबर माझं सगळं सामान आहे. हम्म, हम्म, हम्म. ते म्हटलं ॲटलिस्ट भेटून ये संपादकाला. आणि मी भेटायला गेलो आणि त्यांना माझं काय काम आवडलं, ते इतकं आवडलं, ते म्हटले की हे घे तुझं अपॉइंटमेंट लेटर, उद्यापासून तू जॉईन होऊन जा. जॉईन हो. आता तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ना, त्या का घडतात तुम्हाला माहीत नाही. बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो की वाचकांची पत्र येत आहे हो. किंवा तुम्ही कोणी चांगलं म्हटलं चित्राबद्दल, मला एवढं विशेष काही वाटत नाही. हम्म. पण जेव्हा तो चेन्नईचा संपादक म्हणतो ना की छान झालं, हो. बरोबर. तेव्हा मला जिंकल्यासारखं वाटतं. Yes. आणि असं अनेक वेळा झालं. त्यांनी माझे बरेच चित्र रिट्वीट केले ओके. आणि त्या दिवशी असं वाटतं की अरे ठीक, जो माणूस म्हणला ना काहीच येत नाही, हम्म, 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 हम्म. आज तो तुमची चित्र रिट्वीट करून किंवा रिशेअर करतोय सोशल पण मी त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान दिलं. बरोबर. कारण जी उथळपणा होता ना सगळं चित्रातला, हम्म, हम्म. तो त्यांनी मुसळात मारल्यामुळे गेलं साहेब आणि खोली तयार झाली. येस. आणि कुठल्याही आर्टिस्टच्या बरोबर होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ते असं टाइमपास काहीतरी विनोद असतो तो, हो. त्याला काय आता उथळच म्हटलं पाहिजे.
अपयश ही आपण म्हणतो की यशाची पहिली पायरी आहे, तर तसं कुठेतरी आणि एखादा झटका बसला की तो आपण पुन्हा त्यातून फिनिक्स पक्षासारखी जी भरारी घेतो, तर ते माझ्या मते अर्थात लक. नाही, आता ही गोष्ट मी तुम्हाला अगदी पटकन सांगितली. येस. म्हणजे त्यांनी चेन्नईची घटना झाल्यानंतर जे पुढचे जे 3-4 वर्ष होते, ओके. त्याला आपण जो रियाज म्हणतो, हो हो हो. तो रियाज दिवस रात्र जेव्हा होतो ना, मग हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की अरे अशी कला आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की ते माया कामात जो पुरस्कार आहे येस. तो त्या पिरियडमध्ये होत गेलेल्या गोष्टी आहेत. हा. त्यामुळे ते वेगळं महत्त्व आहे त्या गोष्टीचं. बरोबर बरोबर. आता सध्या सर समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांना जे ते तुमच्या व्यंगचित्रांद्वारे तुम्ही वाचा फोडता, बरोबर. मग त्याच्यातून काही वेळेला प्रबोधन होतं, काही वेळेला तुम्ही म्हटलं तसं की द पीपल गेट प्रोवोक्ड, त्याच्याबद्दल ते काहीतरी पॉझिटिव्ह विचार करायला लागतात किंवा कदाचित त्याच्यातून एखादा रिफॉर्म काही वेळेला तयार होऊ शकतो. पण मग ह्याचं जे नाव आहे ते तुम्ही खुशाल चेंडू असं का ठेवले? कारण त्याचा खुशाल चेंडूचा तसा बघायला अर्थ काय आहे की बिनकामाचा किंवा ज्याला काही जमत नाही असं. पण तुम्ही इतकं छान मोठं काम करताय, इतकं सुंदर चित्र तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही लोकांची वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा तिथे फोडताय, मग हे नाव का? ॲक्च्युली आपल्याकडे कसं आहे, थोडंसं वेगळा आवाज काढल्याशिवाय लोक बघत नाही. त्यामुळे सुरुवातीला लोकांनी बघावं म्हणून खुशाल चेंडू स्वतःलाच येस येस येस. लोक बघता कोण आहे हा खुशाल चेंडू. आपण जर म्हटलं असं ना की उत्तम विचार, कोणी बघत पण खुशाल चेंडू म्हटलं की बाय. बरं, आता आपण एक शेवटचे 2 प्रश्न जे ते घेऊ. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, आता तुम्ही घरातल्यांचे कधी व्यंगचित्र काढलेलं आहे का? आणि त्याच्यावरती तुम्हाला काही प्रतिक्रिया आली का की आता पुन्हा काढलं ना हे चित्र, जे काय असेल ते बाहेरच्या बाहेर, तर असं काही, किंवा और हॅव दे रिअली एन्जॉयड द फोटोज दॅट यू हॅव ड्रॉन? जेव्हा मला बाहेर जायचं असतं तेव्हा मी काढतो त्यांचं झालं. ओके. आणि आता आपण बघतोय की चित्रकला किंवा एकूणच म्हणजे स्केचिंग असेल किंवा फक्त पेंटिंग असेल, तर हे बऱ्याच गोष्टी लोक खूप जण करत असतात. पण त्याच्यात अर्थात आणखी एक माझा असा त्याच्यात एक प्रश्न आहे की तुम्ही सकाळला जी चित्र तुमची असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही पेंटिंग किंवा कलरिंग काहीतरी असतं, तर मग तुम्ही त्याची जी रंगसंगती आहे, कारण कसं आहे की आपण कूल कलर, वॉर्म कलर जे ते घेतो आणि त्याच्या मागे काही ना काहीतरी अर्थ असतो. म्हणजे वॉर्म कलर्स कधी वापरायचे किंवा कूल कलर्स म्हणजे जे हिरवा आणि त्या छटा त्या कधी वापरायच्या, तर ते साधारण तुम्ही कसं ठरवता की ते कधी म्हणजे तुमची कोणी टीम त्या बाबतीत काम करतं किंवा ते कसं ठरवलं जातं? हा एक. आणि सगळ्यात शेवटचा अर्थात की आता ह्या चित्रकलामध्ये असेल किंवा एकूणच व्यंगचित्र जे आता ही जी फील्ड आहे, तर ह्याच्यामध्ये समजा कोणाला यायचं असेल तर त्यांना तुमचा सल्ला काय असेल? ॲक्च्युली रंगसंगती किंवा कॉम्पोजिशन किंवा कॅप्शन हो. किंवा एक्सप्रेशन, हे सगळं आहे ना मला एक पॅकेज म्हणून दिसतं. ओके. म्हणजे मी असं नाही विचार करत की पहिले आपण कोणावर काढायचं ते ठरवू, मग त्याचे चेहरे कसे काढायचे ते ठरवू, हां. मग त्यांच्या तोंडात कॅप्शन काय द्यायचं ते ठरवू, ओके. मग रंग कुठला द्यायचा ते ठरवू. असं ते मला तरी नाही सुचत. म्हणजे मला ते चित्रच उभं राहतं. ओके. आणि मग ते जसं डोक्यात असतं ते, जसं गाडी आपण चालवताना पहिला गिअर दुसरा गिअर ते काय असं सांगायला लागत नाही. बरोबर. तर ते आपोआप होत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ओके. तसं ते आता कदाचित इतकी वर्ष करत गेल्यामुळे ते ऑटो पायलट मोडवर गेले. होत गेले. अच्छा. आणि दुसरा प्रश्न तुमचा. नवीन जे काही या व्यंगचित्राच्या क्षेत्रामध्ये समजा कोणी मंडळी येणार असतील, तर त्यांना तुम्ही काय जे ते काही मौलिक सल्ला देऊ शकाल का? कारण तुमचा स्ट्रगल इतका आहे, तर तो थोडासा त्याचा उपयोग तुम्ही त्यांना, म्हणजे शॉर्टकट असं नाही म्हणणार मी, पण कदाचित जर चुका तुमच्याकडनं झाल्या असतील, कदाचित दुर्दैवानं काही एखादी गोष्ट घडली असेल की बाबा ठीक आहे, दॅट इज नॉट डिझर्व फॉर यू, ते त्यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून तुम्ही आता एक सिनियर व्यक्ती म्हणून ती काय त्यांना सल्ला द्या? ॲक्च्युली मी ह्या प्रयत्नातनं पुण्यामध्ये वर्कशॉप पण सुरू केले. ओके. की लक्ष्मण नेहमी म्हणायचे की असं शिकवता येत नाही, व्यंगचित्रकला शिकवता येत नाही, ते तुमच्यात उपजत असावं लागतं. बरोबर. पण त्याला थोडंसं असं होतं की आपण प्रयत्न करून तर बघू, येस. काय हरकत आहे. कदाचित असं वाटेल की नाही शिकवता येत, पण मी या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण डिटेल एक कोर्स तयार केला. बरं. त्याच्या आधी मी 2 तास 3 तास शिकवलं होतं, पण त्याच्यातनं 3 तासात तुम्ही काय शिकणार ना. म्हणून मी असं ठरवलं की अगदी आपण जी चूक केली
कॉपी केली, मग लक्ष्मणांनी सांगितलं, हां. मग ओरिजिनल काढ. हे या सिक्वेन्समध्ये तो कोर्स डिझाईन करतो. म्हणजे माझं जे काय घडत गेलं ओके. ते स्टेप बाय स्टेप शिकवत जाऊ. बरोबर. सो त्या दृष्टीने प्रयत्न पण माझे सध्या चालू आहे. पण एखाद्याला जर व्हायचं आहे ना कार्टूनिस्ट आणि प्रोफेशनल फुल टाईम, दुसरं काही करता नाही पूर्ण, हम्म. तर लवकर आलं पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा. माझं म्हणणं आहे की साधारण कुठलाही कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला 15 वर्षाचं असेपर्यंत तुम्ही हां. कन्फर्म झालं पाहिजे की मला तर हेच करायचं. करायचं आहे. मग त्याच्यापुढे तुम्ही 15 ते 25 मध्ये व्यवस्थित जे काय आहे ते तुम्हाला समजतं. बरोबर. सो व्यंगचित्रकलेचं पण तसंच आहे की 15व्या वर्षी जर प्लीज तुम्ही जर आले त्याच्या आधी आलं तर आणखीन छान. ओके. पण तो वेळ दिला पाहिजे, 10-15 वर्ष दिले पाहिजे, शिकलं पाहिजे, रियाज केला पाहिजे, पडलं पाहिजे. पडणं तर खूप गरजेचं आहे. पडलं पाहिजे, वाचलं पाहिजे, हां. ॲब्झॉर्ब केलं पाहिजे. येस. आज मी आता इथे बसलोय, मला पायाचे शेप्स दिसत आहेत, किंवा तिकडे अंधारात जे बसले ती व्यक्ती दिसत आहेत, किंवा हे शिल्प आहे ते शिल्प दिसते. अच्छा. कुठेतरी माझ्या मनामध्ये तर रेषा रजिस्टर होतात. ओके. ती लहानपणापासून आता ही वास्तू आहे, हां. ही किती छान आहे. इथे बसून मी स्केचिंग करू शकतो. ओ बरोबर. सतत तुमच्या डोक्यामध्ये आहेत ना ते विचार आले पाहिजे. ऍक्टिव्ह माइंड पाहिजे. रेषा तुमच्या डोक्यात गेल्या पाहिजे. गेल्या पाहिजे. तुम्हाला एक मिश्किलपणा पण जिवंत ठेवला पाहिजे, जो प्रत्येकात असतो लहानपणी. हां. तो हळू मोठा होत जाता मारत जातो आपण त्याला, आणि बरोबर. मोठा झाला की पूर्ण मारून टाकतो. येस. तर तो न मारता त्याला जिवंत ठेवता आलं पाहिजे. कुठेतरी तुम्हाला जे काही देशामध्ये जगामध्ये घडते त्याच्यावर तुमचं मत देता आलं पाहिजे, बरोबर. अभ्यास करून देता आलं पाहिजे. नुसतंच आपलं देऊन काय उपयोग नाही. मग त्यासाठी अपडेटेड असलं पाहिजे रोजच्या रोज. चांगलं चित्र काढता आलं पाहिजे, विनोद करता आला पाहिजे, ॲनालिसिस करता आलं पाहिजे. या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना तेव्हा एक चांगलं व्यंगचित्र तयार होतं. बरोबर. खूपच सुंदर सर. तुमच्याशी गप्पा मारून आणि हे जे काय म्हणजे तुमचं एकूणच जे आम्हाला फारसं माहीत नसलेलं, आम्ही फक्त पेपरमध्ये बघतो आणि हसतो किंवा एन्जॉय करतो आणि त्यातून काही वेळेला काहीतरी नक्कीच घेतो. तर हे जे सुंदर जग आहे आणि याची तुम्ही जी काही ओळख करून दिली तर त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद. आणि मुळात तुमच्या इतक्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही ते आलात आणि इतक्या छान गप्पा, मनमोकळ्या गप्पा ज्या ते सगळ्यांशी मारल्या, तर त्याबद्दल सुद्धा आपले जे ते धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे आपली जी अलौकिक कला आहे की जी कान पिचक्या देत इतकं छान आमचं मनोरंजन सुद्धा करते, तर ती अशीच निरंतर आमचे मनोरंजन करत राहो, तर ही सदिच्छा आहे. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.